काल रात्रीपासून ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळपास 6 खासदार दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. आता शिवसेनेच्या 19 जून रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी हे खासदार शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची अटकळ बांधली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे खासदार श्री नरेश म्हस्के यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपण नेमकं करतो काय आहे? कार्यकर्त्यांच्या पाठीशी कधी उभे राहिलो आहात का? कुणाला मदतीचा हात दिला आहे का? महाराष्ट्रात मुंबई सोडून इतरत्र कुठे तुम्ही फिरलात का? अशा प्रकारचे प्रश्न श्री नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहेत. का साधा शिवसैनिक जो तुम्ही त्याला म्हणता, साधा कार्यकर्ता पण तुम्हाला सोडून का चाललाय याचं कधी आत्मपरीक्षण केलं का? तुम्ही सरदार आहात ना, तुम्ही राजा आहात ना, कधी सैन्याच्या पाठीमागे उभे राहिलात का? जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, आपण मातोश्री सोडून मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रात कधी गेलात का? भाषणं केलीत का जाऊन? का फक्त मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे म्हणून? कधी कुठल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला कौतुकाची छाप पाठ फोपटलीत का? कधी पाठीमागे उभे राहिलात का? कुठल्या शिवसैनिकाला हार्टचं ऑपरेशन आहे, किडनीचं ऑपरेशन आहे, कधी मदत केली? कशा करता लोक तुमच्याकडे राहतील याचा फक्त विचार करा. पहिल्यांदा फक्त इन्कमिंग, आणि म्हणून तुमच्या पक्षातनं आउटगोईंग सुरू झालेलं आहे.